आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशातील गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर त्यांनी खोचक शब्दात निशाणा साधला। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम भारतावरही होत असून गॅस आणि इंधनाच्या किमतींचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे राऊत यांनी म्हटले। या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आरोप केला की हा भ्रष्टाचाराचा विषय नाही, पण मोदींनी देशातील अनेक संसाधने अदानींकडे दिली आहेत। फक्त काही नदी नाले शिल्लक राहिले असून त्यात मुंबईतील मिठी नदी विशेष महत्त्वाची आहे। राऊत यांनी मोदींच्या गॅसविषयक विधानावरही उपरोधिक टीका केली। मोदींनी गटारातून गॅस काढून स्वयंपाक किंवा चहा बनवण्याची कल्पना मांडली होती, त्यामुळे मिठी नदीसारख्या ठिकाणी अशी योजना मोठ्या प्रमाणावर राबवता येईल असे ते म्हणाले। यासोबतच त्यांनी टोला लगावत सांगितले की आतापर्यंत मुंबईत रिअल एस्टेटच्या किमती वाढत होत्या, पण आता मोदींच्या कृपेमुळे नदी नाले, गटार आणि ड्रेनेज यांचीही किंमत वाढू लागली आहे। तसेच भारतीय जनता पक्ष गटारांनाही राष्ट्रीय संपत्ती घोषित करेल असा आरोपही त्यांनी केला। आंतरराष्ट्रीय युद्धस्थिती, ऊर्जा संकट आणि केंद्र सरकारची धोरणे यामुळे देशातील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे सांगत राऊत यांनी मोदी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली। मोदींनी आतापर्यंत सगळं काय अडाणीला विकलं भाजपने, फक्त काही नदी नाले शिल्लक होते, त्यातली मिठी नदी आहे। तर मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढायला पाहिजे, त्यात एक पाईप घालायचा, तो पाईपातून गॅस येईल, मग तो आपण स्टोवला किंवा गॅसला लावायचा, मग अन्न शिजवायचं, चहा शिजवायचा। ही मोदींची जी योजना आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साकार होऊ शकते। जिथे जिथे गटार आहेत त्या गटारांची किंमत आता वाढली आहे। आतापर्यंत मुंबईतल्या रिअल इस्टेटची किंमत वाढत होती, पण मोदींच्या कृपेनं आता नदी नाले, गटार, बरं का, ड्रेनेज यांची किंमत वाढली आहे असा प्रधानमंत्री जगात झाला नाही की गटारांनाही किंमत आली आहे। भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती मला दिसते। नरेंद्रजी पार्लमेंटमध्ये नाही आणि सिलेंडर लोकांच्या घरात नाही, त्याच्यामुळे बैठक घेणार कोण? बैठक घ्यायला प्रधानमंत्री पाहिजेत ना, ते नाही आहेत। आणि जे राहुल गांधी सांगतात ते सत्य आहे। यापुढे नरेंद्र मोदी हे पार्लमेंटला येतील की नाही शंका आहे, कारण त्यांना पार्लमेंटमध्ये यायला तोंड राहिलेलं नाही असं जे गांधी म्हणतात त्यात तथ्य आहे। मेरे पत्नी को 2 दिन से गैस नहीं मिल, सिलेंडर नहीं मिल रहा है। मेरे पत्नी को मेरे घर में तुमच्या घरी स्वतःचे सिलेंडर नाही आहे। महानगर गॅसचं येत आहे, पण आम्हाला सिलेंडर पण लागते एखादं। अच्छा, म्हणजे पाईप गॅस पण आहे, पण सिलेंडरची गरज लागतेच ना कुठेतरी अख्ख्या घरामध्ये। सकाळपासून मला 60 ते 70 लोक भेटले निघताना की सिलेंडर कुठून मिळवायचं। ही परिस्थिती आहे देशभरामध्ये। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका।